सो हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज मी फर्स्ट टाइम लॉंग फॉर्मॅटमध्ये व्हिडिओ बनवणार आहे. आणि आज आम्ही रँडमली आमचा असंच प्लॅन झाला की आज आम्ही मोमोज बनवणार आहे. तो आज माझ्यासोबत माझी फ्रेंड पण माझी हेल्प करणार, म्हणजे ती पण मला तिच्याच घरात आहे आम्ही आज. तर आज ती आणि मी सोबत मोमोज बनवणार आहे. प्लीज. सो गाईज, व्हिडिओ बघा, व्हिडिओला लाईक कमेंट करा, शेअर करा आणि खूप प्रेम द्या. आणि कंटिन्यू बघत राहा की कसे मोमोज बनवतो आणि काय होतं. तुम्ही पण बघून. ओके, सो गाईज आता आपल्याला जॉईन झाली आहे प्राची बिन बुलाय मेहंदी. तर ती जॉईन झाली आहे आणि मानसीकडे चटणी मोमोजची चटणी बनवण्यासाठी तयारी. आता आपण टमाटर लवकर शिजले पाहिजे म्हणून इथून असं हे करायचं. क्या लेने का, उसमें पाणी डालने का और गरम होने देने का. सो इथून आपण असे कट्स मारून घ्यायचे, म्हणजे हे लवकर याचे वरचे हे निघून जाईल. बोल ना तिथं तसं. चालू आहे चहा आणि एक साइडला पाणी ठेवलंय गरम चटणी करा. गाईज, मानसी एकदम सिरियस होऊन कट्स मारतीये टमाटाला, एकदम सिरियस. टमॅटोला कोणाला नाही, दुसरं कोणाला ती मारणार तर नाही. आम्ही XYZ सारखं नाही. मैं नाम ने लूंगी पर आप समझ गए ना. रेड चिल्ली पण टाका तुम्ही, म्हणजेच लाल मिरची. ही इंग्लिश मध्ये बोलते आणि हिला सवय इंग्लिश मध्ये बोलायची, तर हिचं जे काही ट्रान्सलेशन आहे ते मी मराठीत करणार आहे. ओके गाईज, चला मग आम्ही याच्यात गरम पाण्यामध्ये मिरची, लसूण आणि टमाटा टाकलाय, ते उकळून घ्यायचं, म्हणजे ते थोडं शिजल्यासारखं होईल. सो गाईज, हे असं आपल्याला होऊ द्यायचंय. याचे जे साल असतात ते निघेपर्यंत. त्यानंतर हे झालेलं आहे. ओके, सो गाईज, आता तुम्ही बघितलंच आहे की आपण स्टफिंग साठी जे लागतं ना ते बनवतोय. म्हणजे मी इकडे आलं लसूणची पेस्ट बनवायची तयारी. आणि कोबी किसती आहे मानसी. कॅबेज किसती आहे मानसी स्टफिंग साठी. आणि सो गाईज, आपण मैदा घेतलाय. आपल्याला जे लाटायचं आहे, ज्याच्यात स्टफिंग भरायची आहे, ते मळायचं पीठ. तर आता आपण सगळं रेडी करून ठेवलं आहे इथे. हे बघा, आता आपल्याला फक्त हे जे आहे बनवलेलं स्टफिंगचं, त्याला आपल्याला फ्राय करून घ्यायचंय. जे मळलेलं पीठ आहे त्याचे छोटे छोटे गोळे करून ते लाटायचं. त्यामध्ये हे जे आहे पण केलेलं फ्राय वगैरे ते भरायचं आणि त्यामध्ये स्टीम करायचं आणि मग चटणी सोबत खायचं. अशी पूर्ण प्रोसेस आहे. ओके गाईज, आम्ही ते टाकलंय आता कढईमध्ये. हे सर्व टाकू आणि त्याला मी दळून घेऊ. आम्ही याच्यात आता लाल तिखट टाकलंय, शेजवान चटणी टाकली आहे, सोया सॉस टाकणार आहे, रेड चिल्ली सॉस टाकणार आहे आणि ग्रीन चिल्ली सॉस आणि थोडा टमॅटो सॉस जर तुम्हाला टाकायचं असेल तर. आलं लसूणची पेस्ट पण टाकली. चटनी हम डालेंगे अभी कढ़ाई में. जे आपण दळून घेतलं होतं ना मिक्सरमध्ये, त्यामध्ये फक्त सोया सॉस आणि रेड चिली सॉस आणि मीठ, बस एवढंच टाकलं. आपण याच्यामध्ये आता पाणी घेतलं आहे प्यायचं, तेवढं उकळायला ठेवणार आहे. सिविक सेन्स असतं त्यामध्ये. येस, तर यामध्ये तेल लावायचं. इकडे चटणी पण झाली आहे आपली. इकडे मोमोजचं रेडी करतोय. हा शेप आहे, नॉट प्रोफेशनल बट तुम्हाला जसं आहे तुम्ही तसा करू शकता. तुम्ही मोदक पण बनवू शकता. येस गाईस, तुम्ही आता बघू शकता
इतके जास्त मोमोज आम्ही ठेवले आहेत आणि हे होत आहे आता हे स्टीम होऊ द्यायचं आपल्याला आणि चेक करत राहायचं झालं आहे की नाही. सो भेटूया झाल्यानंतर. सो गाईज आपले मोमोज हे रेडी आहे. 10 मिनिट होऊ द्यायचं आणि त्यानंतर डन. सो गाईज मोमोज आर रेडी. मी स्टीम पण केला आहे, फ्राय पण केला आहे. हे थोडं जळलं आहे, इग्नोर करा. बट खूप टेस्टी, खूप छान अशी टेम्पटिंग वाटत आहेत. सो आपण आता टेस्ट करून बघूया आणि सगळ्यांचे रिॲक्शन पण घेऊ. गाईज आता आपण मम्मीचे रिॲक्शन घेऊया. मम्मीला दिलंय, सो मम्मी आता सांगणार आहे. कसे? एकदम मस्त. सो आम्ही पास आहोत म्हणजे. आम्ही पण ट्राय करून बघितलंय. खूप टेस्टी, मस्त बाहेर सारखीच लागते. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.